आज सकाळपासूनच जर बघितलं तर जळगावात पुन्हा या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी वाहन चालक असतील किंवा शेतकरी वर्गाच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। काल काही प्रमाणात जळगावात काही पेट्रोल पंपावरती गोंधळ निर्माण झाला होता, मात्र यावर कुठेतरी आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या वतीने प्रत्येक पेट्रोल पंपावरती बघितलं तर 2 पोलीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी पेट्रोलिंग या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो तर आपण या पेट्रोल पंपावरती आहोत। सकाळपासूनच मोठे मोठे ड्रम असतील, कॅन असतील या माध्यमातून डिझेल आणि पेट्रोल खरेदी करण्यासाठीच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सकाळची वेळ आहे आणि मोठमोठ्या रांगा या ठिकाणी वाहन चालक असेल किंवा शेतकरी वर्ग लागताना दिसत आहे। काल कुठेतरी या पेट्रोल पंपावरती गोंधळ निर्माण झालेला होता, मात्र पुन्हा आता हा गोंधळ होऊ नये यासाठी नशिराबाद पेट्रोल पंपावरती पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। 2 पेट्रोलिंगचे कर्मचारी या ठिकाणी आपली वॉच ठेवून आहे। आता दुसरीकडचा जर विचार केला तर सकाळपासूनच वाहन चालक असतील किंवा शेतकरी वर्ग आपल्या वाहनांमध्ये किंवा कॅन मध्ये पेट्रोल आणि डिझेल खरेदी करताना दिसत आहे। या दृश्याच्या माध्यमातून आपण बघतोय तर लांबच लांब रांगा पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी या ठिकाणी पेट्रोल पंपावरती झाल्या असल्या तरी मात्र नेमका हा साठा कुठपर्यंत पुढेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। माझ्यासोबत काही शेतकरी वर्ग आहेत, त्याचा काय सांगाल, केव्हापासून उभे आहेत आणि काय खरेदी करताय तुम्ही? काल पण 3-4 तास थांबलो आणि डिझेल पेट्रोल मिळालं नाही आणि आज सध्या सकाळी 5 वाजेपासून इथे लाईन मध्ये उभा। शेतीचे कामं चाललेले आहेत आणि शेतीचे कामे असताना सुद्धा ऐन वेळेस डिझेल पेट्रोलचा जो तुटवडा झालाय यामुळे खूप पब्लिक त्रासलेली आहे। काय वाटतं कसं कसं मिळायला पाहिजे पेट्रोल? काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे, वेळेवर प्रत्येकाला मिळेल असं काहीतरी नियोजन लावलं गेलं पाहिजे। कारण काल पण आलो 3 तास थांबलो, आता पण सकाळी 5 वाजेपासून थांबलेलो आहे। आला की भेटेल ते, पण मग कसं आहे 3-3, 4-4, 5-5 तास थांबल्यामुळे कुठेतरी पब्लिक खूप त्रासलेली आहे। सकाळी 5 वाजेपासून या ठिकाणी डिझेल खरेदी करण्यासाठी थांबले असतानाही अजून त्यापायी जर बघितलं तर 10:30 वाजून आहे तरी डिझेल या ठिकाणी उपलब्ध नाहीये। या पेट्रोल पंपाचे मॅनेजर आपल्या सोबत आहेत, आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। किती डिझेल आलेला आहे आणि या सकाळपासूनच लांबच लांब रांगा आहे? आमच्याकडे आज सकाळी 9,000 पेट्रोल, 9,000 डिझेल आणि 3,000 पेट्रोल आलेला होता। सकाळपासून असा शेतकरी बंधूंची, कॅनांची आणि गाड्यांची गर्दी झालेली आहे, त्यामुळे आम्हाला नियोजन काही समजत नाही। आम्हाला काय म्हणावं लागेल की पोलीस प्रशासनाचा खूप लाभ भेटत आहे, त्यामुळे आम्हाला या भीडमध्ये आणि ह्या गर्दीमध्ये काम होणं काही सोयीस्कर होत आहे। दादा, किती लिटर डिझेल या ठिकाणी तुम्ही प्रत्येकाला देताय? कारण की मोठे मोठे ड्रम देखील या ठिकाणी आम्ही आता जसे भाऊ म्हणले त्याप्रमाणे आम्ही ट्रक मध्ये 5,000चा आणि कॅन मध्ये 3,000चा डिझेल देत आहे आता, कारण सगळ्यांना ते डिझेल मिळायला पाहिजे। किती वेळ साठा पुरेल असं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी? मला वाटतं मात्र दुपार 2 वाजता 1 वाजतापर्यंत साठा पाहिजे आमच्याकडे। तर या होत्या पंप चालकाच्या प्रतिक्रिया की फक्त 2 वाजेपर्यंत या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा साठा उरेल, मात्र प्रत्येकाला आम्ही मुबलक प्रमाणात डिझेल आणि पेट्रोल या ठिकाणी देणार आहे। मात्र जर काल विचार केला तर काल जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जळगाव जिल्ह्यामध्ये नाही अशी देखील पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर केलं। मात्र कसं असलं तरी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल शिल्लक नसल्यामुळे जिल्ह्याभरातील अनेक पेट्रोल पंप या ठिकाणी बंद अवस्थेत असतात। मात्र सकाळी ज्या पद्धतीने साठा पेट्रोल पंपावरती आल्यानंतर मोठ्या प्रमाणात असतील वाहनधारक आणि शेतकरी वर्गाच्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। नेमकी इंधन टंचाई नेमकी कधी दूर होणार हे देखील पाहणं आता इतकं महत्वाचं ठरणार आहे। नांदूरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।